तर मित्रांनो, आज एका वृक्षाबद्दल जाणून घेऊया की ज्या वृक्षापासून काथ मिळवला जातो. तर हा वृक्ष आहे खैर. हा एक खैर वृक्ष उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पानगळ झालेले आहे. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो. आयुर्वेदामध्ये या वृक्षाला खदीर असे देखील म्हणतात. खैर हा व्यावसायिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा वृक्ष आहे, कारण या वृक्षाचा वापर हा चामडे कमवण्याच्या उद्योगामध्ये, त्यानंतर आपल्या औषधांमध्ये, तसंच आयुर्वेदामधील जी औषधं आहेत, जसं की दातांवरची, त्वचेवरची इत्यादी औषधांमध्ये सुद्धा हा वापरला जातो. कोकणात प्रामुख्याने आपल्याला येथील जो शेतकरी आहे, याच्या शेतामध्ये सर्रास तुम्हाला वृक्ष पाहायला मिळेल आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारा हा असा वृक्ष आहे. तर या वृक्षाचा जो आतला गाभा असतो, साड ज्याला इथल्या लोकल भाषेत म्हणतात, तो पाण्यात उकळवून त्यापासून जो द्रव तयार केला जातो, त्यापासून काथाची निर्मिती होते. तसेच खैर या वृक्षाचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या झाडापासून मिळणारं लाकूड कठीण असं लाकूड आहे आणि या लाकडापासून शेतीची हत्यारे, अवजारे, कोयती वगैरे किंवा तलवारी यांच्या मुठी या बनवण्यासाठी आपल्याला खैराच्या लाकडाचा वापर होतो. कारण या लाकडाला तुलनेने इतर वृक्षांच्या लाकडापेक्षा कमी प्रमाणात वाळवी लागते. कोकणात मुबलक प्रमाणात आढळणारा हा खैर वृक्ष अरवली पर्वतांच्या प्रदेशामध्ये सुद्धा सापडतो आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे त्याची वृक्षतोड चालू आहे. परंतु कोकणामध्ये अजून सुद्धा हा आपला वृक्ष अस्तित्व टिकून आहे. तर हा असा वृक्ष किंवा इतर वृक्षांसंदर्भात तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, निसर्ग जाणून घ्यायचा असेल, तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.